राज्य शासनाने मध्यंतरी एक निर्णय घेतला आहे की दारूवरच्या दरामध्ये मोठी दरवाढ केलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभर ती चर्चा आजही चर्चेत आहे। आपण साधारणपणे विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामधला एकंदरीत दरवर्षीचं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे साधारणपणे रत्नागिरी जिल्ह्यातली गतवर्षीची जर आकडेवारी पाहिली दारूची लिटरमधली तर जवळजवळ ती 1,10,00,000च्या घरात जाते। मग त्याच्यात विदेशी मद्य असेल, त्यामध्ये पुन्हा देशी मद्य असेल किंवा देशी दारू असेल आणि त्याचबरोबर इतर असं जर विचार केला तर साधारणपणे ती आकडेवारी 1,10,00,000च्या घरात जाते। म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये 24-25मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले मद्यपेनी जवळजवळ 1,10,00,000 लिटर दारू रिचवली। साधारणपणे 273 परमिट रूम आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आहेत आणि 9 वाईन मार्ट आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणपणे जर विचार केला तर गेल्या वर्षभरच्या तुलनेने किती दारूची विक्री झाली याची जर आपण आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये साधारणपणे एकंदरीत विचार केला तर सन 2024मध्ये मद्य विक्रीची तर आकडेवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मिळालेल्या माहितीनुसार त्यात देशी मद्य जवळजवळ 20 लाख लिटर संपलं, विदेशी मद्य जवळजवळ 34 लाख लिटरच्या घरात आहे। बियर जी नेहमी तरुण पिढीमध्ये अत्यंत सवयीची आहे, नेहमी चर्चेत असणारी, सहज एखादा तरुण हातात बियरची बाटली घेतो आणि कुठे आपल्याला नजरेआड इकडे तिकडे आपण पाहतो त्या बियरचा खप जवळजवळ 59 लाख लिटर आहे आणि वाईन जवळजवळ 1 लाख लिटर। म्हणजे साधारणपणे ही आकडेवारी काढली तर जवळ कोटी घरापेक्षा अधिक मद्याची विक्री गेल्या वर्षभरामध्ये झाली आणि विचार केला तर साधारणपणे परमिट रूमच्या माध्यमातून फक्त या उत्पादन शुल्क विभागाला मिळाले जवळजवळ फक्त 2.25 कोटीचा महसूल। म्हणजे साधारणपणे कालच गटारीचा सण झालेला आहे, ती आकडेवारी आपल्याकडे आलेली नाही आहे। ती जर विचार केला तर ती आकडे आपण लवकरच देण्याचा प्रयत्न करू, पण एकंदरीत सारासार जिल्ह्याचा विचार केला तर मद्यपींचं प्रमाण आणि मद्य संपण्याचं प्रमाण किती आहे ह्याच्यावरून आपल्याला सहज ह्या आकडेवारीवरून रत्नागिरी जिल्ह्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं। वेगवेगळ्या मद्याचा प्रकार पाहता गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 1,10,00,000 लिटरपेक्षा अधिक मद्य विक्री झाली, म्हणजे मद्य संपलं या जिल्ह्यात। पण हे प्रमाण अधिक वाढलं असतं कारण याचं कारण असं की मध्यंतरी देशी दारू विक्रेत्यांनी एक पालकमंत्र्यांसुद्धा एक निवेदन दिलं होतं, त्याच्यामध्ये गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येते आणि हातभट्टीचं प्रमाण दारूचं वाढलेलं आहे, त्याच्यावरती कारवाई करा की जेणेकरून आम्ही देशी दारू परवानधारक शासनाला महसूल देतो, पण आता आम्हाला ते धंदे परवडण्याचे नाही झालेले आहेत, काही ठिकाणी धंदे बंद करावे लागलेले आहेत। जर पूर्णपणे कारवाई झाली गोवा बनावटीवरती किंवा हातभट्टीवरती राज्य उत्पादन शुल्क विभागानं ते कारवाई नेहमीच सातत्याने करण्यात येते, पण तितक्या प्रमाणात नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ती जर झाली तर विदेशी मद्यात आणखीन वाढ होईल हे मात्र नक्की। सन 24-25मध्ये राज्य उत्पादन शुल्क जिल्हा विभागामार्फत जवळजवळ त्यांच्या आकडेवरून रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या मद्याचं एकत्रीकरण केलं तर साधारणपणे 1,10,00,000 लिटर मद्य विक्री गेल्या वर्षभरात झाल्याची त्यांची आकडेवारी सांगते। पण तितक्याच प्रमाणात उत्पादन शुल्क विभागाकडनं विदेशी मद्य असेल, त्याचबरोबर देशी असेल, हातभट्टी असेल, परराज्यातली दारू असेल ह्याच्यावरसुद्धा कारवाईसुद्धा त्यांच्या डिपार्टमेंटमार्फत विभागामार्फत मोठ्या प्रमाणात झाल्या। त्याची आकडेवारी पाहिली तर साधारणपणे जवळजवळ 3,000पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आणि जवळजवळ 36,912 इतकी लिटर हातभट्टीची दारू पकडण्यात आले। परराज्यातील मद्याचा विचार केला तर 8,516 असेल, जवळजवळ 13 वाहनं जप्त केले, त्याची किंमत आहे जवळ 30 लाखाच्या घरात आणि जप्त मुद्देमाल एकंदरीत सर्व विचार केला तर 2,44,52,000 इतकी मोठी रक्कम आहे। आणि त्याच्या सगळ्याचा विचार केला तर देशी असेल, हातभट्टी असेल, विदेशी असेल, जप्त केलेली वाहने जवळजवळ साधारणपणे 3,012 गुन्ह्यांची नोंद झाली आणि एकूण सगळी आकडेवारी पाहिली तर 2,75,37,546 रुपयाचा सगळा मुद्देमाल या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईमध्ये जप्त केला आहे। मग एकंदरीत सारासार विचार केला तर एका बाजूला राज्य शासनाचा महसूल देणारी मद्याची विक्री तर दुसऱ्या बाजूला या विभागामार्फत तितक्याच तडफेने म्हणा किंवा तितक्याच कार्यक्षमतेने केलेली कारवाई। त्यामुळे एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एकंदरीत आढावा घेतला तर ह्या विभागाची गेल्या वर्षभरातली कारवाईबाबतची कामगिरी ही दमदारच म्हणावी लागेल। टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरेसह दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।